आपण 29 ऑगस्टला मुंबईला जातो आहे. 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता आपण आंतरवालीहून मुंबईकडे सकाळी 10 वाजता निघणार. आपला मार्ग असणार आहे आंतरवालीहून महाकाळा, शहागड चौक, गोरीगंधारी फाटा, डोमलगाव फाटा, साष्ट पिंपळगाव, बळेगाव, आपेगाव फाटा, हिरडपुरी, त्यानंतर आंबटाकळी, नवगाव, तुळजापूर, वडवाळी, आपेगाव, माऊलींचं, वाघाडी, पैठण मध्ये एक आगरनांदर पण आहे, एक उचेगाव पण आहे मध्ये. या फाट्यावरून आपण सरळ पैठणला जातोय. पैठणहून पाटेगाव, घोटण मार्गे, घोटणहून आपण तळणी, शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर. तिथून आपण पुढं वडुले, मळेगाव, सामनगाव, ढोरजळगाव फाटा, तिथून पुढं मिरीमाका, त्याच्यानंतर आपण पांढरी पुलावरती जातोय, जिल्हा अहिल्यानगरच. तिथून आपण पुढं त्या शेंडी मार्गे त्या पुढं अहिल्यानगरच्या बायपास मार्गे आपण कल्याण फाट्यावरती जातोय, की ज्याला निप्ती चौक म्हणलं जातं. त्या निप्ती चौकातून पुढं आपण आळ्या फाट्यावरून नारायणगाव आणि संध्याकाळी 27 ऑगस्टला संध्याकाळी आपण शिवनेरी गडावरती किल्ल्यावरती त्या जुन्नरला आपण मुक्कामी जातो. 28 ऑगस्ट रोजी सकाळी शिवनेरी गडाचं दर्शन घेऊन ती पवित्र माती कंपाळाला लावून आपण पुढं राजगुरू खेड मार्गे आपण चाकणला जातोय. चाकणहून तळेगाव, लोणावळा, पनवेल, वाशी, चेंबूर या मार्गे 28 ऑगस्टला सकाळी आपण 28 ऑगस्टला संध्याकाळी आपण आझाद मैदानला जातोय. 29 ऑगस्टला सकाळी 10 वाजल्यापासून तिथं आमरण उपोषण आपलं आझाद मैदानावरती बेमुदत सुरू होत आहे मराठा समाजाच्या मागण्याच्या बाबत. हा झाला आपला एकूण मार्ग. पहिला जो रूट होता आपला तर तो माळशेज घाटातून कल्याणला होता, परंतु आपण तिथून जात नाही आहेत कारण ती घाट इतका अवघड आहे. आपली एक आता शिष्टमंडळ गेलं होतं, त्यांनी तो घाट बघितला. प्रचंड घाट तो अवघड आहे, 10 फुटावरचं सुद्धा दिसत नाही इतकं तिथं धुकं आहे. त्याच्यामुळे आपल्याला तिथून जाणं अवघड आहे. एखादी गाडी जर पंक्चर झाली, जर एखाद्या गाडीला किंवा एखाद्या पोरांना काय त्रास झाला, कोणाची गाडी बिघडली, तर ते बाजूला जरी उचलून ठेवायचं म्हणलं तरी आपण ते बाजूला उचलून नाही ठेवू शकत, कारण तिथं 10 फुटाचा 5 फुटाचा सुद्धा तेवढ्या ठिकाणी तिथं पीस नाही आहे कसलाच. म्हणून पोरांचे खूप हाल होऊ शकतात पोरांचे, आणि पोरांचे जर हाल झाले तर काय अर्थ नाही. आमचा उद्देश असा आहे की कुठून का जाईनात, मग आम्हाला आझाद मैदानाला जाणं आवश्यक आहे, मुंबईला मागण्यासाठी जाणं आवश्यक आहे. त्यामुळे याच मार्गावरून जावं असा काय आमचा कुठला हट्ट नाही आहे आणि असण्याचं काही कारण पण नाही. याचबरोबर आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सरकारला आणि विशेष करून देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगतो की आम्हाला ना कोणात ट्रॅफिक जाम करायला जायचं ना काय जायचं. मुंबईत हजारो रस्ते आहेत, त्यातला एक रस्ता कुठलाही आम्हाला द्या की जेणेकरून आम्हाला आझाद मैदानाला जाता येईल. आमची सरळ आणि स्पष्ट भूमिका आहे, आम्हाला न्यायासाठी जायचं आहे, कुणाला त्रास व्हावा या भूमिकेतून आम्हाला जायचं नाही आहे. हा झाला आपला फायनल मार्ग. आपण माळशेज घाटातून कल्याण मार्गे जात नाही तर आपण चाकण मार्गे जातो आहे, हे सगळ्या बांधवांनी समजून घ्यावं. आणि तसं पाहिलं तर आता ज्या रस्त्याने घुसायचं त्या रस्त्याने जाणार आहे ते, त्याचं तर काही विशेष नाही. कुणीकडून चालले तर आत्ताच मला तर आत्ता माहिती मिळाली, रात्री पण आत्ताच लोक मुक्कामाला गेले तिथं, कालच अशी माहिती मिळाली. त्यामुळे लोक जाणार आहेत. तो झाला एक मार्ग. दुसरा विषय हे मागण्याचा. या मागण्यावरती कायम ठाम येत आम्ही आणि राहणार आहेत, आणि इथून पाठीमागं सुद्धा आम्ही राहिलेलो आहेत. आमची प्रमुख मागणी आहे मराठा आणि कुणबी एक आहे. हा अध्यादेश, हा जार आम्हाला मंजुरीसहित अंमलबजावणीसहित पाहिजे, त्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाहीत, हे सरकारनं लक्षात घेणं गरजेचं आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट.
प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.